आवाज सुद्धा ऐकवला आहे, किती कुरकुरीत झालेत ना। आज मी नवरपासाठी बनवले होते मुगाचे भजे। आता हे भजे मी बनवले कसे चला मी सांगते। त्यासाठी 5-6 तासासाठी मूग मी छान भिजत घातले होते। आता हे भिजलेले मूग स्वच्छ पाण्यामध्ये 2दा ते 3दा मी चांगले धुवून घेते। आता बघू शकता मूग चांगले धुवून घेतलेले आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मूग आपण टाकून घेऊया। त्यानंतर बारीक अशा अर्ध्या कट करून 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे। आता मिक्सरचं झाकण लावून याला चांगलं फिरवून घेऊया न पाणी घालता। आता बघू शकता पाण्याचा एक बी थेंब नाही घातला मी याच्यामध्ये, बिना पाण्याचं हे चांगलं मिक्सरला फिरून घेतलं। त्यामध्ये आता 2 चमचे आपण बेसन पीठ टाकूया आणि आता इथं मी मक्याचं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ बी इथं तुम्ही वापरू शकता। आता हेच कॉर्नफ्लॉवर 2 चमचे टाकायचं। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि भरपूर बारीक कापलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि न पाणी घालताच याला सुद्धा छान असं मळून घ्यायचं। आता पीठ मळून घ्यायच्या अगोदरच इकडं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं। तेल सुद्धा चांगलं गरम झालं। आता एक भजी ना या तेलामध्ये चांगली सोडून द्यायची आणि कमी गॅसवरच ही भजी तुम्हाला तळून घ्यायची आहेत। फुल गॅस केला तर आतमध्ये ती भजी कच्ची पण राहू शकतात, त्यामुळे कमी गॅसवरतीच हे कलर खरपूस येईपर्यंत भजी तळून घ्यायची। तर बघू शकताय मस्त आपले कलर छान असा मुगाच्या भज्याला आलेला आहे। आता हे आपण काढून आता हे संपूर्ण मुगाचे भजे एका चाळणीमध्ये मी तेल नितळण्यासाठी काढून घेते। या भज्याला खरं तर तेल सुद्धा अजिबात राहत नाही आणि तेलगट तर अजिबातच बनत नाहीत, एकदम क्रिस्पी कुरकुरीत हे भजे बनतात। आता बघा सगळे भजे मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत। आता यासोबत खाण्यासाठी मी मीठ लावून मिरच्या अशा कापून घेतल्या होत्या, त्याच तळून घेतल्या। आता या तळून घेतलेल्या मुगाच्या भजे बरोबर तळून घेतलेली मिरची खायची असेल तर मिरची सोबत सुद्धा हे भजे तुम्ही खाऊ शकता। पण काय करायचं, टोमॅटो केचप मध्ये हा एक भजा बुडवायचा आणि मिरची तोंडी लावायची, खूप छान टेस्ट येते। असं केल्याने माझ्या नवरबाला तर अशाच पद्धतीने हे भजे आवडतात। टोमॅटो केचप मध्ये मस्त भजा बुडवतात आणि मिरची त्यासोबत तोंडी लावतात। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।